साखर कारखान्यांकडून होणारी ऊस काटामारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुशच्या पुढाकारानं शिरोळ नृसिंहवाडी रोडवर शेतकरी वजन काटा उभारण्यात आला होता। शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची वाहनं या वजन काट्यावर वजन करून मगच तो ऊस कारखान्याला पाठवला। त्यामुळे परिसरातील कारखान्यांना आपले वजन काटे यावर्षी अचूक ठेवावे लागले। त्याचा परिणाम म्हणून ऊसाचं एकरी उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा सुमारे 77 कोटी 50 लाख रुपयांचा फायदा झाल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली। शिरोळमध्ये आंदोलन अंकुश संस्थेनं आज पत्रकार परिषद घेतली। साखर कारखान्यांकडून ऊसाची होणारी काटामारी रोखण्याच्या उद्देशानं शेतकरी वजन काट्याची उभारणी केली होती। या उपक्रमाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या वजन काट्यामुळे दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा आणि सांगलीतील दत्त इंडिया या साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे 50 लाख टनापेक्षा जास्त झाले। 20 टनाच्या एका सांगडीला सरासरी 1 टन ऊसाची काटामारी धरली तर वजनाच्या 5% काटामारी होते। 50 लाख टन ऊसाचा 5%नं 2.5 लाख टन ऊस होतो। या 2.5 लाख टन ऊसाचा दर सरासरी 3100 रुपये गृहीत धरला तर सुमारे 77 कोटी 50 लाख रुपयांची काटामारी या शेतकरी वजन काट्यामुळे रोखली गेली आणि ते 77 कोटी 50 लाख रुपये शेतकऱ्यांना थेट मिळाले आहेत। त्यामुळे शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून काटा उभारणीचा आमचा उद्देश साध्य झाल्याचं आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं। मानसिकता अशी आहे की ईद तेवढं लुटायचं असं साखर कारखानदारांचं धोरण आहे। म्हणजे काटामारी रोखावी असं इथल्या कुठल्याच व्यवस्थेला वाटत नाही। जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या ऊसात काटामारी रोखायची असेल तर अशा पद्धतीचं त्रयस्थ काटे, शेतकऱ्यांच्या मालकीचे काटे हे प्रत्येक कारखान्याच्या भागाभागात झाले तर या राज्यातली काटामारी रोखायला फार मोठं बळ मिळेल। आणि आमची या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, अशाच स्वरूपाचे काटे हे भागाभागात व्हायला पाहिजेत तरच तुम्हाला ही काटामारी रोखता येईल। आणि ही जर तुम्हाला काटामारी रोखायची असेल तर याला सगळं बळ, त्याचा सगळा अनुभव आम्ही प्रत्येकाला द्यायला तयार आहे। ज्याला कुठं आपल्या भागामध्ये काटा उभा करायचा त्याने आमच्याशी जरूर संपर्क साधा। भविष्यात सर्वच कारखाना परिसरात अशा प्रकारचे शेतकरी काटे संघटनांनी सुरू करावेत अशी अपेक्षाही चुडमुंगे यांनी व्यक्त केली। पत्रकार परिषदेला आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, बाळासाहेब भोगावे, एकनाथ माने, संभाजी माने उपस्थित होते।